नेमकं काय वैशिष्ट्य आहे आणि हा कोणता हा जगप्रसिद्ध पप्पी घेणारा सोन्या आहे, म्हणजे त्याला सर्व बोललेलं समजतं. सोनू जर एक पप्पी घे. बीडच्या परळीमध्ये महापशुधन एक्स्पो सुरू आहे आणि या ठिकाणी देशभरातून वेगवेगळ्या प्रकारचे पशु आणि जे पाळीव प्राणी आहेत ते आणलेत. विशेषतः आपण जर बघितलं तर या ठिकाणी काश्मीरी पश्चिमा शेळी, त्याचबरोबर वेगवेगळ्या जातीच्या गायी, बैल, घोडे, कुत्रे हे देखील या ठिकाणी पशु प्रदर्शनामध्ये आणलेले आहेत. आपण समोर पाहतोय ही काश्मीरी शेळी आहे आणि त्यांची हे वेगवेगळे ब्रीड देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्या प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. याची जी मिळणारी लोकर आहे ती देखील वेगवेगळ्या क्वालिटीची आहे. त्यामुळं या पशु प्रदर्शनामध्ये जर पाहिलं तर इथं येणारे जे पशुप्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही मोठी पर्वणी आहे. या प्रत्येकाचं काय काय वैशिष्ट्य आहे आपण या ठिकाणी विचारणार आहोत. नेमकं ह्या ज्या समोर शेळ्या दिसत आहेत, काही बकऱ्या आहेत, त्यांचं काय वेगवेगळ्या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे आणि या कुठल्या कुठल्या प्रकारच्या? ही तुर्की दुंबा आहे. ही आउट ऑफ इंडिया मधून आलेली आहे. ती सानियन, ती पण आउट ऑफ इंडियाची शेळी आहे. म्हणजे त्यांचं वजन आणि सिंग जास्त मोठे होतात. ती 100 किलो प्लस होतं वजनामध्ये. ही मागचा जॅकब आहे, त्याला 4 ते 5 शिंग येतात आणि ती पण खूप वजनामध्ये वाढतो आणि त्याचे केस यूज मध्ये लोकर मध्ये यूज मध्ये येतात. ती झिंग आहे, ती 2 ते 2.5 फुटाहून जास्त वरी वाढत नाही, पण केस सिंग त्याचे पण खूप वाढतात आणि वजनामध्ये ती पण जास्त जातो. अच्छा, आणि ही समोर दिसते ही काश्मीरी आहे, फक्त काश्मीरी गोटे. ती हिमालयाच्या पहाडावर असते ती शेळी आहे ती. अच्छा, याच्या काय किमती काय असतात नेमक्या? किमती सगळे 2-3 लाखाच्या वरचे. ती 8 लाख रुपयाचा आहे समोरचा. छोटी आहे ते? नाही, ती मोठं सिंग आहे ना मधला, ती 8 लाख रुपयाचा आहे. ती IMP आउट ऑफ इंडियाचा आहे. अच्छा, याची फार्मिंग कशी केली जाते नेमकी? फार्मिंग आता त्याचं सेटअप असतं, पहिलं प्रदर्शन त्याचं घ्यावं लागतं, पहिलं शिक्षण. ती सगळं घेऊन त्याच्या शेळ्या पण आहेत आपल्यापाशी. ती फार्म पुण्यामध्ये 60 ते 70 शेळी आपल्याकडे त्याची, आणि त्याचा ब्रीडिंग सेटअप आहे आपला. अच्छा, आपण पाहतो या प्रदर्शनामध्ये आलेल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्राणी आहेत त्याची माहिती देखील मिळणार आहे. काही ज्या बाहेरच्या देशातले जे काही वेगवेगळे ब्रीड्स आहेत शेळ्यामधले ते देखील आहेत. आपण समोर पाहतोय अशा पद्धतीचे बैल आहेत ते देखील आहेत. नेमकं काय वैशिष्ट्य आहे आणि हा कोणता? हा जगप्रसिद्ध पप्पी घेणारा सोन्या आहे, म्हणजे त्याला सर्व बोललेलं समजतं. सर्व बोललेलं सर्व एखादा हे करा बरं, सांगा बरं. जय मोका. म्हणजे आपण पाहतोय हे जे प्राणी आहे त्या प्राण्याला प्रशिक्षित देखील केलेलं आहे आणि याची खूप मोठी पर्वणी इथं पाहायला मिळते. नेमकं काय काय करतो हा सोन्या आहे? काजळी खिलार म्हणून एक जात आहे. तर डोळे काळे, नाक काळे, शिंगे काळे, तळेखुरे काळे आणि त्याचा कलर पांढरा शुभ्र. आणि हा आपल्या महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये जगप्रसिद्ध पप्पी घेणारा सोन्या, हिंद केसरी सोन्या आहे हा. तर आता हे बोललेला सर्व ते आहे. सोनू चले पुढं, दोन चले पुढं. सोनू चल एक पप्पी घे. हे वेगळेपणे आपण पाहतोय पप्पी घेणारा सोन्या म्हणून याची देखील ओळख आहे. आणि विशेषतः या जनावरांना सांभाळता कशा पद्धतीने, याची कशी काळजी घ्यावी लागते आणि याची किंमत काय? हा लहानपणीपासून आम्ही पंढरपूर सांगोल्यावरून आणले होता. तर ह्याला आम्ही जसं बोलून तसं असं, जसं आपण मुलाला जसं वळण लावतो त्याप्रमाणे आम्ही त्याला वळण लावलेलं आहे. तर सोनू इकडे म्हणलं येणार सर्व. आणि त्याचा जर आपण जर चारा पाण्याचं सकाळचं जर नियोजन म्हणलं तर सकाळ आम्ही उठलो तर 2 किलोमीटर आम्ही व्यायामासाठी त्यांना घेऊन जातो. व्यायाम झाल्यानंतर आपण लिंबाचा पाला, कडू पारा चारतो. ते चारल्यानंतर लॅम्पी आजारापासून आणि त्याच्या शरीराला म्हणजे एक तंदुरुस्त चांगलं असतं. आणि ऊसाची कांडी म्हणजे आपण सकाळचं रस एक प्रकारचा खाण्याचं डाएट सुद्धा वेगळं झालं. हा वेगळं. आणि ऊसाचा एक टप खाणार, मका, शेंगदाणा पेंड, बाकीचं उडदाची डाळ, काजू, बदाम. शेतीच्या कामासाठी वापरला जातो? नाही, हे शौकींसाठीच आहे, फक्त शौकीन दाखवायला. हा दाखवायला, कृषी प्रदर्शनासाठीच म्हणून एक याची निवड झालेली आहे. अच्छा, 2 बैल आहेत? 2 आहेत, हा सोन्या आणि हा मोन्या आहे. सोन्या आणि मोन्या. हा, त्यांना लेकरासारखं सांभाळतात? हा, त्यांना म्हणजे एक मुलाप्रमाणेच आम्ही जसं वळण लावलंय. आपल्या घरातले एक सदस्य म्हणूनच आहेत ते. आणि एक एवढा मोठा बैल बघितल्यानंतर भीती वाटेल की मारतोय का काय म्हणून, पण लहान लहान लेकरं पण लहान लहान म्हणजे त्याचा सगळं त्याला ट्रेनिंग म्हणजे की असं तो माणूस म्हणजे एक महादेवाचा नंदी, एक परमेश्वरच आहेत आपल्या दारामध्ये ते. अशा पद्धतीने हा, त्याच्या आपण पाहतोय शेतकऱ्याचं तसं पाहिलं तर बैलासोबतचं अत्यंत वेगळं नातं असतं आणि ते त्या पद्धतीने देखील जपलं जातं. तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्या पद्धतीने पोटच्या लेकराला सांभाळलं जातं तसंच इथं बैलांना देखील सांभाळलं जातं.
समोर पाहतोय आपण या ठिकाणी काही जे श्वान आहेत ते श्वान देखील या ठिकाणी आणलेले आहेत. वेगवेगळ्या प्रजाती या ठिकाणी पाहायला मिळतात. गीर गाय जी महाराष्ट्रातली आणि असल गुजरातमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जी पाहिली जाणारी गीर गाय आहे, ती गीर गाय देखील या ठिकाणी पाहायला मिळते. समोर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हैस, जी राधा म्हैस जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून या म्हशीच्या संदर्भात ऐकलं जातं. जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून इथं समोर दिलेलं आहे. म्हणजे या सगळ्या म्हशी असतील, त्याचबरोबर गायी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या बकऱ्या आहेत, या देखील या प्रदर्शनामध्ये आणलेल्या आहेत. विशेषतः जे घोडे आहेत ते घोडे देखील मारवाडी घोडा जो आहे तो समोर पाहतोय, तो मारवाडी घोडा आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः इथं ही जी गाय आहे ती गाय देखील वेगळ्या पद्धतीचा गोवंश जो आहे तो गोवंश देखील पोंगनूर जो गोवंश आहे तो गोवंश पश्चिम भारत आपल्याला दक्षिण भारतामध्ये पाहायला मिळतो आणि विशेषतः त्याचं देखील एक वेगळेपण आहे. पंकजा ताईंना देखील असेच गोवंशातील काही जे 2 गोवंश आहेत ते देण्यात आलेले होते, भेट देखील देण्यात आले आणि तशाच पद्धतीचे हे गोवंश पाहायला मिळतात. हा जो मारवाडी घोडा आहे याचं देखील खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आपण समोर पाहतोय त्याचे जे काही ट्रेनर आहेत, त्याचे जे सांभाळणार आहेत, तर असं वेगळेपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचं वैशिष्ट्य काय आहे आपण देखील समजून घेणार आहेत. नेमका तो कशा पद्धतीनं या प्रदर्शनामध्ये आणलेला आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय, वेगळेपण काय आहे, तर तो नेमका कशासाठी वापरला जातो हे देखील आपण त्याला विचारणार आहेत. या काय घोड्याचं वैशिष्ट्य काय, हाईट खूप मोठी आहे आणि नेमकं कोणत्या प्रजातीचा आहे? हा रत्नाकर लाईनचा घोडा आहे सर. पंजाबची फेमस ब्लड लाईन मधून एक ब्लड लाईन येते ही रत्नाकर म्हणून, आणि ही खरं तर ही 2 ब्लड लाईनचा मिक्सर आहे, मज्जुके आणि रत्नाकरचा, आणि कलर पण थोडं युनिक आलेला आहे सर. आणि ह्याला फक्त शौक पुरतं वापरतो आपण सर. अच्छा, काय काळजी कशी घेतली जाते? काळजी काय, ह्याचा डाईट वातावरणानुसार पण बदलावं लागतं आम्हाला.